नमस्कार. आज माजलगावला आपल्या पवनच्या संदर्भामध्ये आम्ही सगळा दौरा आटपून माजलगाव पोलीस स्टेशनला गेलो होतो, आपण बघितलं असेल. आणि तिथनं आम्ही निघालो, एका ठिकाणी जेवण केलं विसावा हॉटेलला, आणि तिथून धारूर मार्गे इंदापूरला म्हणजे पुण्याला यायच्या मार्गावर आम्ही होतो. मागणं आमच्या गाडीवर टू व्हीलर त्या दोन मागं दगड मारला, परत साईडला येऊन दगड मारला, आम्ही गाडी पळवली. आता आम्ही इथं धारूर पोलीस स्टेशनला आलोय. बाकी काय नाही, थोडंसं काच इथं लागलेली आहे, पण तुम्हाला आता काय काळजी करू नका. बरेच फोन येतात ते, पण एकंदरीत जिथं अन्याय होतोय तिथं कायदेशीररित्या जाब विचारायला गेलं, पोलिसांशी संवाद साधायला गेलं, आरोपींना का अटक केलं नाही हे विचारलं. म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की अशी दगडफेक करून आम्ही जर आमच्या हे असं काय करणार असताल तर नक्कीच आम्ही काय माग हटणार नाही. दररोज त्या माजलगावमध्ये येऊ आम्ही. हे असले दगडफेक हे असले हे करून आता तुम्हाला दाखवतो गाडीवर कशा प्रकारे इथं काच हे केलेले. ही एक साईडची एक इथं एक दगड मारलाय, खाली दगड मारलेला आहे, तर पाठीमागची काच फोडलेली. त्यामुळं आता आहे, बरीच मंडळी येतात, ते काळजी करू नका. बहुत रितसर या संदर्भामध्ये तक्रार देतोय. नाही धारूरच्या पोलीस स्टेशन, धारूर मध्ये पोहोचलो आम्ही. हा, पोलीस स्टेशनलाच चाललोय धारूरला. झाला आता वाघमारे साहेबांचा फोन झाला. पोस्ट यस हा करतो मी कॉल. यस हे चल. हा झालंय काय हा, चल लवकर सांग. नमस्कार. आता आम्ही माजलगाव पोलीस स्टेशनवरून निघालो पवन करवरच्या संदर्भामध्ये, आणि तिथून आम्ही इंदापूर मार्गे इकडे पुण्याला यायला निघालो होतो. जेवण केलं एका ठिकाणी, आणि थोडं पुढं आलो, धारूरच्या दिशेने येत होतो. तर साधारणतः एक 7-8 किलोमीटर आल्यानंतर गाडीवर आमच्या दगडफेक झाली. पाठीमागनं 2 टू व्हीलर होत्या, हे काय बघत असताना मागं एक दगड टाकलाय. आता धारूर पोलीस स्टेशनला आम्ही पोचलेलो आहे. धन्यवाद. बघू पुढचं सांगू.